प्रभूनं म्हटलेलं आहे की शेवटच्या दिवसामध्ये वचनाचा दुष्काळ पडेल. आज आहे प्रकटीकरणाचा दुसरा भाग. सर्वांनी वया पुस्तकं आणली. ओके, ही आपली परीक्षेची तयारी. काय करीत आहोत आपण? परीक्षा जी मोठी साऱ्या जगावर येणार आहे त्याच्यामध्ये आम्ही पास व्हावं म्हणून आज आम्ही परीक्षेची तयारी करीत आहोत. आज आहे प्रकटीकरणाचा दुसरा भाग. प्रभूला आपण धन्यवाद देऊ. एक सांगू इच्छितो की गेल्या वेळेला जो प्रकटीकरणाचा पहिला भाग जो प्रसारित झाला तो हजारो लोकांनी पाहिला. आता या क्षणापर्यंत 17,500 लोकांनी तो भाग पाहिला आणि त्याच्यामध्ये त्याने कॉमेंट्स केल्या. खूप लोकांनी खूप चांगल्या चांगल्या कॉमेंट्स केलेल्या आहेत. लोकांना खूपच आवडलेलं आहे. तुम्ही त्या कॉमेंट बघू शकता, वाचू शकता. त्या आता मी सांगत नाही, पण एक मात्र सांगेन, कृपा करून जे हा व्हिडिओ पाहत आहेत, ऐकत आहेत, त्यांनी हे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण प्रभूनं म्हटलेलं आहे की शेवटच्या दिवसामध्ये वचनाचा दुष्काळ पडेल. आता वचन सांगूच नये, सुवार्ता सांगू नये म्हणून काय केलेलं आहे? बंदी आणलेली आहे. आणि प्रभूनं ते अगोदरच सांगितलं आहे की शेवटच्या काळामध्ये वचनाचा दुष्काळ पडेल म्हणून सबस्क्राईब करा, म्हणजे देवाची वचनं तुमच्या घरात तुम्हाला मिळतील. तुम्ही कुठेही जरी नाही गेलात तरी वचनं तुम्हाला मिळतील आणि ती तुम्हाला पायाला दीप होतील आणि भाकरी असं होतील. कारण मनुष्य केवळ भाकरीनं नव्हे तर देवाच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक वचनानं जगेल. हे वचन तुम्ही खा. हे निरदूध आहे, नाही का? कोणी म्हटलं आहे निऱ्या दुधाची इच्छा धरा, असं कोणी म्हटलं? सांगा बघू पटकन. पौलानं म्हटलं आहे तुम्ही काय करा? निऱ्या दुधाची, म्हणजे शुद्ध, ज्याच्यामध्ये भेसळ नाही अशा दुधाची इच्छा धरा. आणि बाळांनो, मी असं दूध, शुद्ध दूध तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये भेसळ अजिबात नाही. जसं प्रभूपासून घेतलं तसं तुम्हाला दिलं. त्याच्यामध्ये स्वतःच्या पदरचं काही घातलेलं नाही. आता 2 कॉमेंट्स याच्यामध्ये मला जास्त ज्या आवडल्या इतक्या कॉमेंट्समधून, त्या अशा. पहिली कॉमेंट्स आली एका भावाची, बंधूची. ते म्हणाले की पवित्र आत्मा काय हे मला सांगा. मी सांगतो. दुसरी कॉमेंट अशी आहे की 7 तारे म्हणजे काय ते मला सांगा. आता 7 तारे ओघानं जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं 7 तारे म्हणजे काय ह्याचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल. त्यामुळे त्याविषयी आताच मला जाता येणार नाही. ओघानं ते सगळं येईल. फक्त आत्मा म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण ज्यांनी प्रश्न विचारला असे हजारो असतील, त्यांना माहीत नाही. चला सुरुवातीकडे जाऊया पटकन. प्रारंभ त्याचा मला पहिला अध्याय, प्रारंभ नाही, दुसरा अध्याय आणि 7वं वचन. बंधूनो नीट ऐका. आत्मा म्हणजे काय? प्रारंभाचं पुस्तक, दुसरा अध्याय, 7वं वचन, पान नंबर 3. आणि यहोवा देवाने जमिनीतल्या मातीचा मनुष्य घडला. देवानं काय केलं? जमिनीतल्या मातीचा मनुष्य घडला आणि त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला. त्याच्या नाकामध्ये काय फुंकलं? जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला. आमेन. आता इथं लक्ष द्या. मनुष्य कशाचा घडला? मातीचा. बरोबर आहे. मरतो तेव्हा काय होतं? माती होते. जाळलं तरी शेवटी राख होते, शाखेची मातीच होते. कुठेही तो गेला, समुद्रात कुजून मेला तरी माती. माती. कशाचा मनुष्य घडला? मातीचा घडला. आणि त्याच्या जीवनामध्ये कोणाचा श्वास फुंकला? देवाचा. जो देवाच्या हृदयात होता, आतमध्ये होता.
तो त्यानं त्या माणसामध्ये फुंकला. आता माती खालची आणि देव वरचा. खालचं आणि वरचं जेव्हा एक झालं तेव्हा मनुष्य झाला. मनुष्य कसा आहे? खालची माती आणि वरचा श्वास. हा श्वास म्हणजे आत्मा. हा श्वास दुसरं तिसरं काही नाही तर देवाचा आत्मा त्यानं माणसामध्ये फुंकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला. म्हणजे आपण कोण आहोत? तर अर्धे खालचे, अर्धे वरचे. वरचं वर जाईल, खालचं खाली जाईल. कसं? चला या पुढे या, बघूया. उपदेशक नाही, उपदेशक याचा 12वा अध्याय 7वं वचन. 12वा अध्याय उपदेशक, पान नंबर 827. पान नंबर 827. उपदेशक 12वा अध्याय त्याचं 7वं वचन. मग धूळ पूर्वीसारखी भूमीस पुन्हा मिळेल. धूळ माती काय होईल? शेवट परत मातीस मिळेल. आणि ज्या देवाने जीव आत्मा दिला त्याच्याकडे तो परत जाईल. आमेन. कधी दिला? जेव्हा माणसाला घडलं तेव्हा आत्मा दिला की नाही? घातला की नाही? परत कुठे जाईल? ज्यानं दिला त्याच्याकडे. बरोबर आहे? कोणाकडे जाईल? वाचा परत एकदा वाचा. बंधूंनो, ज्या तुम्ही मला प्रश्न विचारला आहे तुमच्यासाठी मी सर्वांसाठी सांगतो आहे. बघा, हा आत्मा काय आहे? मग धूळ पूर्वीसारखी भूमीस पुन्हा मिळेल. धूळ माती पूर्वीसारखी पुन्हा मातीस मिळेल. जिथून तो आला तिथे तो परत जाईल आणि आत्मा जिथून आला तिथे परत जाईल. आणि ज्या देवाने जीव आत्मा दिला त्याच्याकडे तो परत जाईल. आमेन. खालचं खाली, वरचं वर. आता किसन दादा जरा माझ्याकडे ये. नीट समजून घ्या. या शरीराला काय म्हणतात? अरे बोला, मोठ्यानं म्हणा. किसन. शरीर. बरोबर आहे. या शरीराला किसन म्हणतात की नाही? ओके, बरोबर आहे. मध्ये काय आहे ते कोणाला दिसत नाही आहे, ते फक्त देवाला दिसतं. याला म्हणतात किसन. आता मला सांगा, किसनचा हात कापून बाजूला ठेवला तर काय म्हणतील? कोणाचा हात? किसनचा हात. कान काढून बाजूला ठेवला तर काय म्हणतील? किसनचा कान. डोळा काढून बाजूला ठेवला तर काय म्हणतील? किसनचा डोळा. आता डोळा किसनचा, कान किसनचा, नाक किसनचं, केस किसनचे, पाय किसनचे, हात किसनचे, सगळं किसनचं. किसन कुठे? किसन कुठे? याचा अर्थ किसन म्हणजे शरीर नाही, शरीर किसनचं. किसन मेला समजा, मरणारच आहे, मेला तर बॉडी असेल, काय म्हणतील त्याला? किसनची बॉडी. बरोबर आहे. किसन कुठे? ज्या देवानं दिलं त्याच्याकडे तो गेला. आमेन. ज्या देवानं, हा आत्मा, हा आत्मा लक्षात ठेवा. हे शरीर आत्म्याचं आहे. हा देह मालक नाही, ती माती आहे. आत्मा मालक आहे कारण तो देव आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे, स्तोत्रामध्ये, तुम्ही देव आहात. काय म्हटलेलं आहे? तुम्ही देव आहात. आणि आपल्या भारतीय पद्धतीप्रमाणे आपण हात जोडून नमस्कार करतो. कोणाला करतो? देहाला करतो की आत्म्याला करतो? आत्म्याला करतो, कारण तो देव आहे. नमस्तुते, नमस्ते, नमस्ते, तुला नमन असतो. कोणाला? याच्यामध्ये आत्मा आहे त्याला. म्हणून आम्ही कोणाशी व्यभिचार करू शकत नाही, कोणाची चोरी करू शकत नाही, कोणाच्या थोबाडीत मारू शकत नाही, कारण तो देव आहे. कळलं बाळांनो? कळलं बाळांनो? हा आमचा धर्म आहे. मारणं
लाच खाणं, लुबाडी करणं, बलात्कार करणं हा त्यांचा धर्म आहे, तो आम्ही सोडला म्हणून त्यांना राग आला. बरोबर आहे. म्हणून स्त्रियांशी किंवा पुरुषांशी बोलताना हे अतिशय उत्तम, नमस्ते, तू देव आहेस. आणि प्रभूनं हेच म्हटलं ना, तुम्ही देव आहात म्हटलं ना. आता समजलं आत्मा आणि शरीरातला फरक. आत्म्याला ओळखा, पुढे चला. आमेन. हे पुस्तक पवित्र शास्त्र आत्म्याला ओळखण्यासाठी लिहिलेलं आहे आणि मी आज त्यातून तुम्हाला पुढे नेतो आहे. प्रकटीकरण. बस बेटा, पहा, साध्या नीरं दूध मी तुमच्या पुढे ठेवतो, अगदी नीरं, त्याच्यामध्ये भेसळ नाही. पहा, आता तुम्हाला मला एक सांगू द्या. प्रथमच गेल्या वेळेला आपण कुठपर्यंत आलेलो आहोत? प्रकटीकरणाचा त्यातलं वचन आपण घेतलं होतं शेवटी, विश्वसनीय साक्षी. कुठपर्यंत आलोत? विश्वसनीय साक्षी. पण त्याच्या आधी मला तुम्हाला सांगू द्या, गुरुशिवाय ज्ञान आहे का? पक्क लक्षात घ्या, गुरुशिवाय ज्ञान नाही. पौल काय म्हणतो? मी गमलिएलाच्या पायाशी बसून शिकलो. काय म्हणतो? गमलिएलाला प्रभू येशू माहीत नव्हता, पण त्याला पवित्र शास्त्राचं ज्ञान होतं. आणि पौल गमलिएलाच्या पायाशी बसून शिकला असं तो नमूद करतो. आता त्याच्याकडे मी जात नाही कारण वेळ लागेल खूप, तुम्ही वाचा. शिकला. मीही माझ्या पालकांच्या पायाशी बसून शिकलो, आकाशातून पडलो नाही, अल्पशिक्षित नाही. माझे पास्टर पुण्यामधले अतिशय प्रतिष्ठित असे होते, पास्टर तिमोथी जॉन. मी आदरानं नेहमी त्यांना आदर देतो. आदरणीय गुरु कसा असावा मी त्यांना त्यांच्यामध्ये पाहिलं. माझे पास्टर पुन्हा सांगतो, पुण्यामध्ये माझे खूप भाऊ आहेत, आम्ही एकत्र बसून शिकलेलो आहोत. पास्टर तिमोथी जॉन, पास्टर पॅटरसन, पास्टर ट्रस्कॉट हे न्यूझीलंडचे होते. आणि त्या ज्ञानी माणसाकडून मला जे प्राप्त झालं ज्ञान, आणि त्याच्यामध्ये मी भर घातली, चेतवून वाढवलं, आणि ते आज मी तुम्हाला देत आहे. आमेन. चला पुढे. काय म्हटलं आपण गेल्या वेळेला? विश्वसनीय. पहिला मुद्दा, आजचा मुद्दा. गेल्या वेळेला आपण जिथे थांबलो, आजचा मुद्दा विश्वसनीय साक्षी. विश्वसनीय, ज्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी साक्ष जो देवापासून घेऊन आला तो हा ख्रिस्त विश्वसनीय साक्षी. प्रभू येशू हाच विश्वसनीय साक्षी आहे. मनुष्यानं देवाविषयी जे समजलं पाहिजे, मनुष्यानं, तुम्हाला आणि मला देवाविषयी जे समजलं पाहिजे ते सर्व ख्रिस्तानं आम्हाला समजावून सांगितलेलं आहे. ख्रिस्तामध्ये ते प्रकट केलेलं आहे. त्याने स्वतः फिलिप्पाला सांगितलं. त्याने स्वतः फिलिप्पाला, आपल्या शिष्याला सांगितलं आहे की ज्याने मला पाहिलं आहे त्याने पित्याला पाहिलं आहे. म्हणजे हा साक्ष देतो आहे स्वतःविषयी की माझ्यामध्ये पिता रूपधारी आहे, मी दुसरा तिसरा कोणी नाही, मी साक्षात परब्रह्म आहे असं प्रभू म्हणतो. बरं, इतकं म्हणून तो थांबतो का? कोणीही म्हणेल, नाही का? पण त्याच्या कृत्यावरून आपण ओळखू की नाही साक्षात परब्रह्म आहे की नाही? बरोबर आहे. समुद्राला थांबवण्याची ताकद कोणात आहे? सायन्समध्ये आहे का? वादळाला थांबवण्याची ताकद कोणामध्ये? सायन्समध्ये आहे का? नाही. याचा अर्थ काय? प्रभू थांबवतो याचा अर्थ काय? सायन्स, नेचर त्याच्या हातामध्ये आहे. बरोबर आहे. परब्रह्म. 4 दिवसाचा मेलेला लाजर, याला उठवण्याची ताकद सायन्समध्ये आहे का? आहे? नाही. ख्रिस्तामध्ये आहे. म्हणजे सायन्स कोणाच्या हातामुठीमध्ये आहे? देव ख्रिस्ताच्या. येस, बरोबर आहे. जन्मता आंधळा, त्याचे डोळे आणण्याची ताकद कोणामध्ये? सायन्समध्ये आहे का? नाही.
ज्याला पंचमहाभूतांवर पूर्ण अधिकार आहे त्यालाच परब्रह्म म्हणावं. मग मी म्हणतो गुरु साक्षात परब्रह्म मला सापडला आणि मी ज्ञानी झालो, तो माझा ख्रिस्त आहे. हालेलुया, हालेलुया. ते तुम्ही आहात, बरोबर आहे. हा विश्वसनीय साक्षी. योहान 14:9 बघा बरं. योहान 14:9. योहानाचं पुस्तक 14वा अध्याय 9व वचन, पान नंबर 1295. येशूने त्याला म्हटले, फिलिपा, मी इतका वेळ तुमच्याजवळ असता तू मला ओळखलं नाही काय? मी इतका दिवस तुमच्या बरोबर आहे, अजून तुम्ही मला ओळखलं नाही का? अरे सगळ्या जगावर माझा अधिकार आहे, नियंत्रण आहे, पंचमहाभूतांवर माझं नियंत्रण आहे, तू अजून मला ओळखलं नाही का? ज्यानं मला पाहिलं आहे हां, त्यानं बापाला पाहिलं आहे. येस, कारण ही गोष्ट कोण करू शकतो बापाशिवाय? सर्वसमर्थ परब्रह्माशिवाय या गोष्टी कोण करू शकतो? तुम्हाला अजून ओळखलं नाही का? तर बाप आम्हाला दाखव असं तू का असं तू कसं म्हणतोस? अरे तो मी आहे, तो मी आहे, साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म. ही उपाधी जर कोणाला लावून घेतले का, या जगातल्या माणसाने ती लावून घेतली आपल्याला, परंतु मला ते पटलं नो, त्यांच्यात काही ताकदच नाही आहे. मेलेल्याला उठवू शकतात, वादळ समुद्रावरती अधिकार आहे नाही. मग ज्याला अधिकार आहे तोच माझा आहे ना रे बाबा. हालेलुया. तुम्ही ज्ञानी आहात म्हणून मी तुम्हाला सांगतो, कोण गुरु, कोण साक्षात परब्रह्म, ज्याच्या हातामध्ये विश्वाला हलवण्याची ताकद आहे, तोच ना, तो देव ना. म्हणून तर म्हणतो, अरे फिलिप्पा येड्या, अरे इतके दिवस मी तुझ्याबरोबर आहे, अजून तर मला ओळखत नाही का? माझ्या कामावरून विश्वसनीय साक्षी. आमेन. वाच पुढे. झालं 9. योहान 5 बघ बाबा, 5वा अध्याय 31 ते 39. योहान 5वा अध्याय, योहानाचं पुस्तक 5वा अध्याय 31 ते 39. 31 ते 39, पान नंबर 1277. योहान 5:31. जर मी आपणाविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही. मी माझ्याच विषयी जर माझ्याच विषयी मी बोलू लागलो ना, तर माझी साक्ष खरी नाही. काहीच लोक स्वतःला प्रॉफेट म्हणवतात. आहेत ना आपल्याकडे प्रॉफेट, बरोबर ना? पाहिले असेल तुम्ही. कोणी संदेष्टे म्हणवतात, कोणी रेव्हरंड म्हणवतात, कोणी काय खूप काय स्वतःला उपाध्या लावून घेतात. कोणी बिशप म्हणवतात, कोणी पोप म्हणवतात. उपाध्या स्वतःलाच लावून घेतात. पण इथे प्रभू काय म्हणतो? परत वाच. 31 वचन, जर मी आपणाविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही. हां, मी स्वतःविषयीच बोललो तर खरं नाही, पण माझ्याविषयी साक्ष देणारा तो दुसराच आहे. माझ्याविषयी साक्ष देणारा कोण आहे? तो दुसराच आहे. हां, मी माझ्याविषयी साक्ष नाही देत, दुसराच आहे. कोण आहे तो? वाच पुढे. आणि जी साक्ष तो माझ्याविषयी देत आहे ती खरी आहे, मला ठाऊक आहे. मला ठाऊक आहे माझ्याविषयी तो जे बोलत आहे हे सत्य आहे, हे मला ठाऊक आहे. तुम्ही तर योहानाकडे विचारण्यास पाठवले होते व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही योहानाकडे विचारायला पाठवलं होतं आणि योहानानं ते सांगितलं माझ्याविषयी मी कोण आहे. तो म्हणाला त्याच्या पायाचा बंद सोडायच्या लायकीचा मी नाही आहे. दिली ना साक्ष त्यानं, हो की नाही? मग वाच पुढे. परंतु जी साक्ष मी मान्य करतो ती माणसापासून नाही, परंतु तुमचे तारण व्हावे म्हणून मी या गोष्टी सांगतो. हां, तुमचं तारण व्हावं. कशानं तारण होईल? मी तो आहे असा जर तुम्ही विश्वास धरला तर तुमचं तारण होईल. तारण दुसरं कशातही नाही. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, ह्यावर जर तुम्ही विश्वास ठेवता तर तुमचं तारण होईल. असं मी म्हणत नाही, तर धर्मग्रंथ म्हणतो. मी म्हटलं तर माझी साक्ष खोटी, परंतु हे धर्मग्रंथ खोटं बोलत नाही. वाच पुढे.
39. तो जळणारा व प्रकाश देणारा असा दिवा होता तो जळणारा आणि प्रकाश देणारा असा दिवा होता. आणि तुम्ही घटकाभर त्याच्या उजेडात आनंद करायला मान्य होता. हालेलुया. परंतु मला जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे. मला जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी. योहान दिवा होता, त्याच्या प्रकाशात तुम्ही घडकाभर आनंद केला, परंतु मला जी साक्ष आहे ती योहानापेक्षा मोठी आहे. कारण जी कामे पूर्ण करायला बापाने मला दिली आहेत आणि जी कामं पूर्ण करायला बापानं मला दिली, जा मुला, माझ्या मुला, माझं काम पूर्ण कर. कुठे पूर्ण केलं त्यानं त्याचं काम? काय काम दिलं होतं त्यानं? या लोकांना पापाच्या जोखडातून सोडवण्याचं काम दिलं होतं. पिढ्यानपिढ्याचे पाप, बापाने पापं केली होती, आजोबांनी पापं केली होती, खून केले होते, बलात्कार केले होते, जमीन लुटली होती आणि मुलावर सगळे शाप आले होते. बरोबर आहे. या ब्राह्मणांना कोण सोडवेल त्यांच्या पापापासून? कारण त्यांच्या बापाने हजारो स्त्रिया चितेवर जाळून मारल्या की नाही? इतिहास आहे की नाही? आहे ना, मारल्या ना सतीच्या नावाखाली. यांची पापं कोणी फेडायची? मुलाला फेडावी लागतील ना. लाखो हरिजन महार म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये मटकी बांधून, त्यांना पाठीला झाडू बांधून, कमरेला झाडू बांधून त्यांना रस्त्यातून फिरवलं आहे. ही पाप आहेत की नाही? ते दैव होते ना, हो की नाही? त्यांचे धिंडवडे काढलेत ना ह्याने. मग ह्यांची पापं कोणी सोडवायची? या आमच्या पापांसाठी प्रभू स्वतः आपली पापं वाहून वधस्तंभावर केला. हे काम पित्यानं पुत्राला दिलं होतं. जा, माझ्या लोकांना सोडव, तुझं रक्त वाहू दे. त्यानं ते केलं. आणि प्रभू म्हणाला शेवटी मरताना, हे माझ्या पित्या, जे काम तुम्हाला करायला दिलंस ते पूर्ण करून आता मी तुझ्याकडे येत आहे. किती भयानक काम. हो, आपण करू शकू नाही? 3 खेळ्यावरती लटकत होता बिचारा आपली पापं, आपल्या पापासाठी. आणि त्याला मारलेल्या फटक्याने आम्ही सुटलो. आता ते तुच्छ मानू नका, एवढंच. सैतान आडवा येऊ, तो येणारच आहे, त्याचं काम तो करील, आपलं काम आपण करू. आज पुढे 39व्या वचनापर्यंत. परंतु मला जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे. मोठी आहे. कारण जी कामे पूर्ण करायला बापानं मला आज्ञा दिली, हां, म्हणजे जी कामे मी करीत आहे तीच माझ्याविषयी साक्ष देतात. आमेन. जी कामं मी करीत आहे, मी लंगड्यांना चालतं करीत आहे, मी मेलेल्यांना उठवीत आहे, मी घरामध्ये शांती आणीत आहे, हीच कामं माझ्याविषयी साक्ष देतात. ती जगामध्ये कोणीच केली नाहीत. की बापानं मला पाठवलं आहे. मला बापानं पाठवलं आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवावा. आणखी ज्याने मला पाठवले त्याने, म्हणजे बापाने माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही किंवा त्याचे स्वरूपही पाहिले नाही. तुम्ही बापाचं स्वरूप, त्या ब्रह्माचं, त्या पित्याचं स्वरूप तुम्ही कधीही पाहिलं नाही, कोणीही पाहिलं नाही. पण आणि त्याचा शब्द तुम्हामध्ये राहत नाही. त्यांचा शब्द तुम्हामध्ये राहत नाही. कारण त्याने ज्याला पाठवले त्याचा तुम्ही विश्वास धरीत नाही. ज्याला तुम्ही त्यानं पाठवलं त्याचा तुम्ही विश्वास धरीत नाही, असं प्रभूचं दुःख आहे. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यांमध्ये तुम्हाला सर्वकालचे जीवन आहे असे तुम्हाला वाटते. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की याच्यामध्ये जीवन आहे. बरोबर आहे. पुढे काय म्हणतो प्रभू? आणि तेच तर माझ्याविषयी साक्ष देणारा आहे. आमेन. ते शास्त्रलेख कोणाविषयी साक्ष देतात? प्रभू येशूविषयी. आणि प्रकटीकरणामध्ये या सगळ्याला आपण एक प्रदक्षिणा घालतो. सगळं आपण चाचपून पाहतो आणि आपल्याला सगळं दिसतं. वाच पुढे. झालं ना? आता पहिलं आहे विश्वसनीय साक्षी. हा मुद्दा आपण घेतला. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी म्हणेन तुम्हाला की जे सर्व जन्मले ते माणसापासून होते. कोणी बुवा, बाबा, महाराज, देव जे जन्मले या जगामध्ये ते कोणापासून होते? माणसापासून होते.
त्यांना आई होती, बापही होते, कोणी अगदी घ्या, कल्पनेतले देव घ्या किंवा वास्तवातले बुवा घ्या, बाबा महाराज घ्या, यांना सर्वांना देव होते, या सर्वांना आईबाप होते. मग कोणी स्वतःला पैगंबर म्हणवो की महाराज म्हणवो, या सर्वांना बाप होते ना. बापाशिवाय कोणी होता? फक्त एक, येशू. याला या जगातला बाप नाही आहे. एकमात्र ज्याला या जगातला बाप नाही. पण तो अर्धा खालून आहे, अर्धा वरून आहे. देह खालून आहे, आत्मा वरून आहे, आपल्याप्रमाणेच. पण आपण जाणलं नाही, त्यानं जाणलं. पहा, हा आईबाप, हा बाप नसलेला एकमेव अपवाद. दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ. लिहून ठेवा मुद्दा. पहिला मुद्दा आहे विश्वसनीय साक्षी, तुम्ही लिहिला. दुसरा मुद्दा आहे मेलेल्यातून प्रथम जन्मलेला. मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला. इतिहासामध्ये मेलेल्यामधून पुन्हा कोणीही जिवंत झाल्याचं उदाहरण नाही. कोणीही घ्या, राम घ्या, कृष्ण घ्या, मोहम्मद पैगंबर घ्या, आणखीन कोणीही घ्या, ते सगळे मेले. बरोबर आहे, कारण ते आईवडिलांपासून जन्मलेले होते, ते मेले. आपणही मरणार आहोत, कारण आम्ही माणसं आहोत. मला कोणी देव म्हटलं म्हणून मी काय देव होत नाही. बरोबर आहे, ही माणूस आहे, कारण मला आई आहे, बापही आहे. याचा अर्थ मेलेल्यामधून प्रथम जिवंत झालेला अथवा जन्मलेला, प्रथम हा शब्द वापरलेला नाही. कारण जे ख्रिस्ताचे शिष्य जे त्याच्या आज्ञा पाळतात ते मेलेल्यांमधून पुन्हा उठणार आहे. आपला विश्वास काय आहे? कशामुळे आपण इथे जमलेलो आहोत? आम्ही मरणार, पण पुन्हा उठणार. प्रभू आम्हाला पुन्हा उठवणार. आम्ही नरकात जाणार नाही, कारण आमची पापं क्षमा झालेली आहेत. आमेन. म्हणून आम्हाला आता नरक नाही. परंतु जे भट, जे ब्राह्मण, जे आणखीन कोणी असतील, ते स्वतःला ज्ञानी म्हणणारे असू देत, उच्चवर्णीय असू देत, त्यांना स्वर्गप्राप्ती होईल का? काय करावं लागेल? काय करावं लागेल? त्यांना भक्ती करावी लागेल. लाच घेणं, व्यभिचार करणं, खोट्या गोष्टी करणं सोडावं लागेल. आणि तो दैवी मार्ग आहे, ईश्वरी मार्ग आहे, ज्या मार्गानं ज्ञानेश्वर गेले, संत तुकाराम गेले, साईबाबा गेले, त्यांनी देवाला जाणलं, त्या मार्गानं जावं लागेल. तो शांतीचा मार्ग आहे, तो कृपेचा मार्ग आहे. आणि सर्वात म्हणजे परब्रह्माला ओळखावं लागेल. आता तुम्ही ओळखलं ना परब्रह्म कोण आहे? ज्याला सर्व विश्वावरती अधिकार आहे तोच. ज्याला पंचमहाभूतांवरती अधिकार आहे तो परब्रह्म. ज्याला तो अधिकार आहे तो आमचा गुरु आहे. आमेन. मग आम्ही राम्यागोम्याचे शिष्य नाही आहोत, पक्क लक्षात घ्या. नाही का? या बायका आता आजूबाजूला आपण पाहतो, पेपरमध्ये वाचतो, त्या बायका कोणाचं शिष्यत्व पत्करतात? काय नाव रे? सांग रे, हाताचं नाव सांग. कोण तो? टेबलावर बसवतो तो बायकांना. खरा हात. रांगा लावतात रे बाहेर टेबलावर बसण्यासाठी. बरोबर. असा गुरु चालेल का आपल्याला? नाही, नाही चालेल. आसाराम बापू चालेल का आपल्याला? नाही चालेल. नो. कारण आमचा गुरु कोण आहे ते आम्हाला माहीत आहे. साक्षात परब्रह्म, पंचमहाभूतांवर ज्याला अधिकार आहे असा. आमेन. म्हणून आम्ही पापात पडत नाही याचं कारण आमचा सद्गुरू. हालेलुया.
आम्ही मरायला तयार आहोत सत्यासाठी, कारण आमचा सद्गुरू. आमेन. आम्हाला शांती प्राप्त झालेली आहे कारण आमचा सद्गुरू. आमेन. त्याला सर्व गोष्टीवरती अधिकार आहे. मरणावर ज्याचा अधिकार आहे तो, म्हणून म्हणालो मी की तो मरणातून उठला. हजारो वर्षापूर्वी ज्याच्याविषयी सांगितलं होतं तो उठेल. त्याप्रमाणे ते पूर्ण झालं. तो उठला. जे शिष्य त्याच्या आज्ञा पाळतात ते पुन्हा उठणार आहेत. नंतर म्हणून प्रथम ख्रिस्त, नंतर आम्ही. 1 करंथी 15वा अध्याय 20 ते 26 वाचा. 1 करंथी थोडासा अभ्यास करू, मग आपण प्रकटीकरणाकडे परत जाऊ. ख्रिस्ताला जर आम्ही समजलं नाही तर आम्हाला प्रकटीकरण समजणार नाही. ख्रिस्त कोण हे आम्हाला समजलं नाही तर आम्हाला प्रकटीकरण समजणार नाही. म्हणून या मुद्दे मी परत तुमच्या पुढे मांडतो. 1 कोरिंथ 15वा अध्याय वचन पप्पा 20 ते 26. पान नंबर 1391. 1 कोरिंथ 15वा अध्याय 20 वचन. तर आता ख्रिस्त मेलेल्यांमधून उठवला गेला आहे. तो निजलेल्यातले प्रथम फळ असा आहे. तो निजलेल्यातलं प्रथम फळ, पहिल्यांदा उठलेला आहे असा आहे. कारण मनुष्याकडून मरण आलं, म्हणून मनुष्याकडून मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले. आमेन. मनुष्यानं पाप केलं. पहिला बाप आदम, त्यांनी पाप केलं, मरण आलं. म्हणून जो पहिला पुत्र देवाचा, त्याच्याकडून जीवन आलं. कारण जसे आदामात सर्व मरतात तसेच ख्रिस्तात सर्व जिवंत केले जातील. आमेन. ख्रिस्तात सर्व याचा अर्थ जे ख्रिस्ताचे आहेत ते. आमेन. जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात, त्याच्या आज्ञा पाळतात ते. बजरंग दलवाल्याची मला दया येते. त्यांचं काय? आपण प्रार्थना करू, दुसरं काय करणार नाही का? धन्यवाद देऊया प्रभूला. पहा, कारण तीही त्याचीच मुलं आहेत. आपण द्वेष तर करू शकत नाही कोणाचा. त्यांना करू दे, आपण नाही करणार. कारण त्यांना सत्य माहीत नाही, आम्हाला माहीत आहे. आम्ही हात जोडून म्हणू नमस्ते. आमेन. वाचा बघू पुढे. झालं का? 23 वचन. परंतु प्रत्येक आपापल्या क्रमाने ख्रिस्त हा प्रथम फळ असा आहे. ख्रिस्त हा प्रथम आहे, मेल्यातून पहिला उठलेला. मग जे ख्रिस्ताचे आहेत ते त्याच्या येण्याच्या वेळेस जिवंत केले जातील. येण्याच्या वेळेस जिवंत केले जातील. नंतर शेवट होईल. नंतर एंड. जी वस्तू निर्माण केलेली आहे तिला अंत आहेच. कोंबडी जन्मते मरते, झाड जन्मतं मरतं, दगड जरी जन्माचा झाला तरी तो झिजतो, तो मरतो, पाती होते त्याची. तेव्हा गोष्ट अविनाशी नाही. येशू फक्त तो एक अविनाशी आहे. अनादि अनंत सनातन सनातन, ज्याला अंत नाही, ज्याला आदी नाही, ज्याला अंत नाही, तो सनातन. आणि आम्ही त्याचे लेकरं आहोत. हालेलुया. हालेलुया. मी सनातन म्हणेन आणि व्यभिचार करीन, खून करीन, लाच घेईन. मी ओळखत नाही त्याला. मी त्याचं नाव घेतो आहे पण मी त्याला ओळखत नाही. असं आपल्यात नको. पहा पुढे. तेव्हा तो सर्व धनीपण व अधिकार व सत्ता ही नाहीशी करून म्हणजे बापाला राज्य सोपून देईल. आमेन. काय करेल? सर्व सत्ता नष्ट करून. आज सत्ता कोणाची आहे? सैतानाची. भ्रष्टाचार कोण करतो? खोटं कोण करतो? जातीमध्ये भांडणं कोण करतो? नाही का? मुखानं आम्ही म्हणतो गर्व से कहो, प्रेम से कहो हम भारतीय है, नाही का? आहे का तसं? प्रत्यक्षात करतात का? नाही 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 का? पण ही सत्ता प्रभू नष्ट करेल आणि राज्य कोणाचं होईल? बापाचं होईल. सनातन धर्म तेव्हा स्थापित होईल. तो सनातन आहे, त्याचा धर्म तेव्हा स्थापित होईल. हा सैतानाचा धर्म आहे, देवाचा नाही आहे. आपण वाट पाहू. वाच पुढे. कारण तो सर्व शत्रू त्याच्या पायाखाली ठेवील. हां, सर्व शत्रू. आज ज्याने त्याचं शत्रुत्व पत्करलं आहे, प्रार्थना करायला मनाई केलेली आहे, काळा कायदा आणलेला आहे, हे सगळे शत्रू काय होतील? त्याच्या पायाखाली राहतील. आमेन.
ॲमेन. आज कितीही गडबड करू दे, कितीही जण इथे येऊन बसू दे, खोटं हृदय घेऊन, नाश, त्यांचा नाश आहे. हालेलुया. आज त्यांना समजत नाही, उद्या समजेल. त्यांच्या घरामध्ये जेव्हा भयानक आजार येतील ना, तेव्हा त्यांना समजेल माझं काहीतरी चुकलं आहे. हालेलुया. हालेलुया. भयंकर गोष्टी घडतील ना घरामध्ये, तेव्हा त्यांना समजेल की मी जिवंत देवाच्या विरुद्ध अपराध केलेला आहे. नक्की आठवण येईल त्यांना. मग ते बजरंगवाले असोत की बेरंगी असोत, हे होणार. कारण तो सर्व शत्रू त्याच्या पायाखाली ठेवेल. सर्व शत्रू काय करेल? त्याच्या पायाखाली ठेवेल. आमेन. आणि तोपर्यंत त्याला राज्य केलं पाहिजे. तोपर्यंत त्याला राज्य केलं पाहिजे. आज ख्रिस्ताचं राज्य आहे. जो शेवटला शत्रू नाहीशा केला जाईल तो मृत्यू हा होय. हा, शेवटचा शत्रू कोण आहे? मरण. मरण. तो मरण नष्ट करील आणि प्रत्येकाच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकील. आज ते जेलमध्ये सडतील, उद्या सडणार आहेत जेलमध्ये, त्यांना जामीन नसेल, अश्रू असतील, मुलं घरी उपाशी मरतील, सैतान आनंद करील. पण ते अश्रू कोण पुशील? तो पुशील. तो पुशील. भिवू नको. कितीतरी हजार वेळा तो म्हणतोय, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. तुझ्या बाजूला 1000 पडतील, तुझ्या बाजूला 10,000 पडतील, पण ते तुझ्यावर येणार नाही, कारण तुझा रक्षण करता मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. यहोवा माझा रक्षक आहे, मला काही उणं पडणार नाही. आमेन. या विश्वासानं आपण जगत आहोत. कारण त्याने त्याच्या पायाखाली सर्व वस्तू अधीन करून ठेवल्या आहेत. कोणाच्या पायाखाली सगळ्या गोष्टी अधीन आहेत? येस. आज जे घडतं आहे ते कशामुळे घडतं आहे? वाईटासाठी घडतं आहे का? नाही, मी म्हणेन चांगल्यासाठी घडतं आहे. कारण कोणी उठतो आणि स्वतःला प्रॉफेट म्हणवतो, उपाध्या लावतो. कोणी उठतो आणि बिशप म्हणतो, बिशप झाला. 6,000 रुपये दिले का तो पास्टर होतो, रेव्हरंड होतो. हे मान्य नाही आहे प्रभूला. त्याच्याविषयी मी पुढे ओघानं सांगेन तुम्हाला. आणि म्हणून आता प्रभू चाळणी लावतो आहे किंवा भुसा. आपण सूप मारतो ना, सूप झाडतो की नाही आपण? हो ना. जोडणी करतो ना, जोडणी काय म्हणतो त्याला आपण? जोडणीच ना. जोडणी करतो की नाही? सूप मारतो ना, काय उडवतो? भुसा. आज प्रभू भुसा उडवायला घेतला आहे. जो दाणा आहे तो खाली राहील, भुसा उडून जाईल. बरेच लोक जे प्रभूकडे येतात आणि आले ते कशासाठी येतात? प्रभूच्या भक्तिपोट येतात का? नाही 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 नाही. हा भुसा. काय मिळेल? घरामध्ये आजार आहे, नवरा दारू पितो, नवरा दुसरीच्या नादी लागला आहे, नवली आणली आहे, शांती नाही, म्हणून ते येतात. म्हणून येतात. भक्तिपोटी किती येतात? ATM मशीन कोणाकोणाला माहिती? ATM मशीन, ATM कार्ड कोणाकोणाकडे आहे? हां. काही लोक प्रभूला ATM मशीन म्हणून मानतात. कार्ड घातलं ना का पैसे आले पाहिजेत. नाही आले ना तर प्रार्थनेला जाऊन काय फायदा? काय नवरा पितो तो पितोच, नवली आहे ती आहेच, आजार आहे तो आहेच, काय बरा होत नाही आहे. अरे बाबा नो, प्रभू म्हणजे ATM मशीन नाही रे. तुम्ही आले प्रार्थनेला म्हणजे प्रभूनं तुमच्या हात जोडून बोल, काय देऊ तुला? तो घासणाचा दिवा माहिती आहे का? दिवा कोणाचा? अल्लाउद्दीनचा दिवा. त्याने तो घासला का तो राक्षस हजर. बोल मेरे आका, हां बिर्याणी लाव. चालेल? असं चालेल? कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. प्रभूला भक्त हवे, आत्म्यात आणि खरेपणात भक्ती करणारे लोक त्याला हवे आहेत. ते जिथे आहे ते टिकतील, भुसा उडून जाईल. हा प्रभूनं चाळणी लावली आहे, भुसा उडवायला घेतला आहे. कारण त्याने त्याच्या पायाखाली सर्व वस्तू अधीन करून ठेवल्या आहेत. हालेलुया. परंतु जेव्हा तो म्हणतो की सर्व वस्तू त्याच्या अधीन करून ठेवल्या आहेत, तेव्हा ज्याने सर्व वस्तू त्याच्या अधीन करून ठेवल्या तो त्या वस्तूहून वेगळा आहे, हे उघड आहे. तो वेगळा आहे. आणि जेव्हा सर्व वस्तू त्याच्या अधीन करून ठेवल्या जातील, तेव्हा पुत्र आपणही ज्याने सर्व वस्तू आपल्या अधीन करून ठेवल्या त्याच्या अधीन होईल. Amen. यासाठी की
देव सर्वांमध्ये आणि सर्व असावा. ॲमेन. आलं लक्षात तुमच्या? याचा अर्थ समजला तुम्ही? हे सगळं देव येशू पूर्ण करील. हे पूर्ण करण्याचं कार्य त्याच्याकडे सोपवलेलं आहे. आणि जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा येशू स्वतः पित्यामध्ये एक होईल. मग पुन्हा सगळं तुम्ही त्याच्यामध्ये एक व्हा. तुम्ही देव आहात, देव व्हाल. आमेन. राज्य तुमचं असेल, पित्याचं असेल, तुम्ही पित्यामध्ये एक व्हाल. हा पृथ्वीचा, विश्वाचा अंत. ही फार आनंदाची गोष्ट आहे. आम्ही देवासारखे होऊ, आम्ही देव होऊ. ॲमेन. आम्ही सनातनत्व पत्करू. सनातनत्व आमचं आहे, आम्ही ते आहोत. आज आपल्याला ह्या सगळ्या संकटातून जावं लागेल, परीक्षा द्यावी लागेल. त्यावेळेला आपण पूर्ण प्रियानो जे माझं तुम्ही वचन ऐकता ते नीट समजून घ्या. आणखी मी तुम्हाला सांगणार आहे खूप काही. पहा, मेलेल्यातून जिवंत झालेला ख्रिस्त हा प्रथम नाही. कारण एलिया व अलिशा ह्यांनीही मेलेले जिवंत केले ना, पण ते परत मेले. जिवंत केले काही काळापुरता. प्रभू येशूनंही जिवंत केला की नाही लाजरला? विधवेचा मुलगा जिवंत केला की नाही? किती लोकांना जिवंत केलं प्रभूनं? एलियानंही केलं होतं, अलिशानंही केलं होतं. त्यांच्यामध्ये ती शक्ती होती. आजही काही ठिकाणी देवाचे सेवक मेलेले जिवंत करीत आहेत, साक्ष आहेत. परंतु ते परत मरणार आहेत. परत येशू परत नाही मरत. एकच आहे जो पुन्हा मरत नाही. आणि तो तुम्हाला प्रॉमिस करतो आहे, ज्याला सर्व सृष्टीवरती अधिकार आहे तो प्रॉमिस करतो आहे. लक्षात घ्या. सर्व सृष्टीवर, सर्व सायन्सवर ज्याला अधिकार आहे, पंचमहाभूतांवर ज्याला अधिकार आहे, तो तुम्हाला प्रॉमिस करतो आहे, मी तुला उठवीन. भिवू नको, विश्वास ठेव, मी तुला उठवीन. ॲमेन. ही आमची आशा आहे. ॲमेन. हालेलुया. कारण यापुढे मरण नाही. आम्ही उठवलं जाऊ याची शाश्वती व हमी, शाश्वती आणि हमी प्रभू ख्रिस्तानं आम्हाला दिलेली आहे. म्हणून आम्ही इथे जमलेलो आहोत. ॲमेन. का जमलो? आम्हाला पुन्हा उठायचं आहे. आम्हाला नरकात जायचं नाही. आम्हाला न्यायला यमदूत येणार नाही. यमदूत कोणाला न्यायला येतो? स्वर्गात न्यायला येतो का नरकात न्यायला येतो? ओ माझ्या हिंदू बांधवांनो, ऐका रे बाबांनो, यमदूत न्यायला येणार की नाही तुम्हाला? कोणाला? पाप्यांना. यमदूत कोणाला स्वर्गात नेतो का? नाही, तो नरकात नेतो रे. रेड्यावर बसून येतो ना, काळा काळा, असं शास्त्र म्हणतात. तुमचीच, मला नाही माहीत. आता यमदूताबरोबर कोणाला जायचं? हात वर करा. मला वाटतं माझे हिंदू लोक हजारो जे ऐकत आहेत यावेळेला त्यातला एकही हात नाही वर करणार की मला यमाबरोबर जायचं आहे. नाही ना? मग किती जण हात वर कराल आत्ता इथे की मला ख्रिस्ताबरोबर जायचं आहे? हो बघा सगळे. हा फरक हा हिंदू लोकांमध्ये आणि या देवाच्या लोकांमध्ये हा फरक. जर यमदूत तुम्हाला न्यायला येणार नाही तर कोण येणार आहे म्हणून लिहिलं आहे? पण या पुस्तकात लिहिलं आहे की मी तुम्हाला न्यायला येतो. कुठे जाऊ आम्ही? यमाकडे जाऊ का ख्रिस्ताकडे जाऊ? हां हां. हालेलुया, हालेलुया. पहा बरं, हा आमचा विश्वास आहे. हा आमच्या जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे. तिसरा मुद्दा, 2 मुद्दे झाले. तिसरा मुद्दा, पृथ्वीच्या राजांचा अधिपती. पृथ्वीच्या राजांचा अधिपती. सर्व राज्य, सर्व अधिकार त्याच्या हातामध्ये आहेत. ज्याला वाटतं त्याला तो राज्य देतो. आजही जे राज्य आहे ते प्रभूनं दिलेलं आहे चाळणी मारण्यासाठी. ठीक आहे, आपण तारले जाऊ. जर विश्वासात टिकून राहू तर जगावर ख्रिस्ताचं नियंत्रण आहे. प्रारंभी शब्द होता,
शब्द देव होता, शब्द देही झाला, तोच हा ख्रिस्त. प्रारंभी परत लक्षात घ्या, शब्द होता, शब्द ब्रह्म आपण ज्याला म्हणू, शब्द देव होता, नाही का? शब्द देही झाला, तो हा ख्रिस्त. हा शब्द अनादी आहे, सनातन आहे, सर्व सत्ता आणि अधिकार त्याच्या हाती आहे. तो म्हणतो आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार माझा आहे, मला दिलेला आहे. बरोबर आहे, बरोबर म्हणतो ना, खोटं म्हणतो का? विश्वसनीय साक्षी. सर्व अधिकार माझा आहे. त्या अर्थी आज जे राज्य करतात ते कोणाच्या अधिकाराखाली आहेत? येस, त्यांना तो करू देतो. पहा, तो जो जगाच्या राजांना सत्ता आणि अधिकार देतो, बरोबर आहे. पहा, पण ते उन्मत्त झाल्यास त्यांना तो काढून फेकून देतो. ते उन्मत्त झाल्यास त्यांना तो काढून फेकून देतो. तुम्हाला सिकंदर माहिती आहे? अलेक्झांडर. कोणी सत्ता दिली त्याला? त्यानंच, बरोबर आहे. पण जेव्हा तो उन्मत्त झाला तेव्हा काय झालं? काढून फेकून दिला. नंतर कोण झालं? नेपोलियन. हे 2 महाराजे होते जगावर राज्य करणारे. नेपोलियन बोनापार्ट. वॉटरलूच्या लढाईमध्ये तो हरला. पूर्वी फार विजय मिळवीत गेला, जग जिंकलं. पण एकदा शेवटी जेव्हा प्रभूपासून तो दूर झाला, त्याचं राज्य काढून टाकण्यात आलं, तो हरला. त्याच्यानंतर कोण आला? ॲडॉल्फ हिटलर. जगावर राज्य करायला निघाला. 60 लाख ज्यूंची कत्तल केली त्यानं. 1-2 नव्हे, 60 लाख वंश पूर्ण छेदून टाकला त्याने. चढला, एवढा चढला. शेवटी अंत कसा झाला? स्वतःच पिस्तूल काढला आणि डोक्यात गोळी मारून मेला. तू मारलंस, ज्या शस्त्रानं तू मारलं त्या शस्त्रानं तू मरशील. वचन पूर्ण झालं. आजही आहेत ना जगामध्ये हिटलर आहेत की नाही? भारतामध्ये हिटलर आहेत की नाही? आहेत ना? हो. अंत काय यांचा? मरण. हामान माहिती आहे? काय केलं त्यानं? देवाच्या लोकांचा नाश करण्यासाठी त्याने अधिकार मिळवले, आजही मिळवलेत. आजही हामान जिवंत आहे. हामान मरत नाही, हामानी प्रवृत्ती आहे. हामानाचा अंत काय झाला? स्वतःच ज्याने फास केला होता त्याच्यावरच त्याला टांगवण्यात आलं. उद्या काय होणार आहे? ज्याने देवाच्या लोकांचा छळ करण्यासाठी योजना आखलेल्या आहेत त्याच त्यांच्या गळ्यामध्ये फास बसणार आहे. तुमच्या प्रार्थना, एस्तेरीची प्रार्थना, आमेन, हालेलुया. पहा, आम्हाला देव आहे हो. आम्हाला देव साक्षात परब्रह्म आमचा गुरु आहे हो. आम्ही साधे लोक नाही आहोत हो. आमेन, हालेलुया. पहा, राजांचा अधिपती जो सर्व काळ राज्य करतो, ज्याचं राज्य कधी संपत नाही, तो आमचा प्रभू येशू आहे. झालं. ही झाली रूपरेषा ख्रिस्ताची. प्रकटीकरणातला ख्रिस्त आपण नीट तपासून घेत आहोत. वेळ लागला चालेल, पण मला तुम्हाला अगदी निरधूत पाजू द्या. आमेन. सध्याचं कार्य काय आहे ख्रिस्ताचं? हा त्याचा हेतू आहे. सध्याचं कार्य काय आहे? आपण सर्व स्वतः ख्रिस्ताच्या प्रीतीचा अनुभव घेतला की नाही? टायटल लिहा, ख्रिस्ताचे सध्याचे कार्य. आपण सर्वजण स्वतः ख्रिस्ताच्या प्रीतीचा अनुभव घेतला की नाही? घेतला ना? ख्रिस्ताकडे येण्याच्या अगोदर आपलं जीवन कसं होतं? मरणाचे, आत्महत्येचे विचार होते की नाही?
अनेक लोक इथे मला भेटले, मला जगायचं नाही, जगण्यासारखं माझ्या जीवनात काहीच नाही. आत्महत्येचे विचार होते की नाही, आरोग्य नव्हतं, कोणाला नोकरी नव्हती, कोणाला दारूचं व्यसन होतं, कोणाला मूल होत नव्हतं, कोणाला कर्ज होतं, कोणाला शांती नव्हती. पण मी जेव्हा ख्रिस्ताकडे आलो, धर्म बदलला का? गरजच नाही ना रे बाबानो. धर्म ही अतिशय घाणेरडी गोष्ट आहे. फेकून द्या, कोणताही असो धर्म तो फेकून द्या. साक्षात परब्रह्म जो गुरु, ज्याच्याकडे शांती आहे, ज्याच्याकडे कृपा आहे, त्याला घ्या, त्याला जात नाही. आमीन. तो ब्राह्मण नाही, तो हरिजन नाही, तो बौद्ध नाही, तो देव आहे. हालेलुया. तो देव आहे. अनुभव घेऊन पहा त्याचा, कसा जन्म झाला त्याचा ते पहा, कसं मरण झालं ते पहा, मरणातून कसा उठला ते पहा, जिवंत असताना काय काय कार्य केलं ते पहा, आज काय काय करीत आहेत ते पहा. आम्ही सध्याचं कार्याविषयी आपण पाहत आहोत. जे आपण सर्व ख्रिस्ताकडे आलो ते सर्व आनंदित झालो ना? हो की नाही? करा बघू हातवर, कोण कोण आनंदित झाले. पहा, सगळे आनंदित झाले. मी खोटं बोलतो का? नाही. या, त्याची दुःख, आपली दुःख तो घेतो. धीर धरून वाट पाहिली तेव्हा तो माझ्याकडे वळला, नाही का? आज आलो आणि उद्या मिळालो अशी ATM मशीनकडे येऊ नका. प्रभू म्हणजे ATM मशीन नाही. तू जे पेरेल ते उगवेल. प्रेम पेराल, प्रेमच मिळेल बाळानो, नाही का? द्वेष पेराल, द्वेषच मिळेल. आज बजरंग दल, त्यांना कोणीतरी पैसे देतं आहे असं मी ऐकलं आहे. आहेत कोणीतरी नागपूरला पैसे पुरवणारे. त्यांच्याकडे पैसा कुठून येतो याचा हिशोब नाही. आपली संस्था ही रजिस्टर्ड आहे. आपल्याकडे कुठून 5 पैसे आले तरी आपल्याला गव्हर्नमेंटला हिशोब द्यावा लागतो. पण ही जी एक संस्था आहे ना, RSSवाली, त्यांच्याकडे पैसा कुठून येतो? करोडो रुपये येतात, पण त्यांचा हिशोब नाही. ते म्हणतात आम्ही कोणाला हिशोब द्यायला बांधलेले नाही आहोत. मग तुम्ही हिशोब द्यायला बांधलेले आहात. ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. आणि मग तो पैसा ते कुठेही वापरतात, कसाही वापरतात, बजरंग दलाला पुरवतात. आणि म्हणून हे बजरंग दल सगळ्यावरती हल्ले करत सुटलेले आहेत. त्यांनीच पोचलेले आहेत. त्यांना पैसा मिळतो. नाही तर कोण कशाला जीव धोक्यात घालील? आपण जाऊ का कोणावर हल्ला करायला? आपण जाऊ कोणावर हल्ला करायला जाऊ? कोणाच्या घरात घुसू? कोणाची घरं तोडू? कोणाची मंदिरं फोडू? जाऊ आपण? मंदिरं फोडायला जाऊ आपण? शी. कारण आमचं हृदय शुद्ध झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे. ही घाण मी करणारच नाही. आपण कोणावरती खोटी कंप्लेंट करू? नाही करणार. आता माझे हिंदू भाऊ गणपती बसवतात. आपण जाऊन सांगू, हे गणपतीला मला बोलवतात, माझा धर्म बदलला. अरे काय बोला ना, गणपतीला बोलवतात ना मला, मी जातो ना. जात होतो. आपल्या ते जात असतील, मग त्याने उद्या ओरडून सांगायचं का, यांनी मला गणपतीला बोलवला, माझा धर्म बुडवला? हे काय चाललंय? अरे काय चाललंय? कोणाच्या वाढदिवसाला गेलं म्हणून काय धर्म बदलला का? हे काय चाललंय? हे आमच्या प्रभूनं आपल्याला शिकवलेलं नाही. आपण असं करणार नाही. प्रभूला धन्यवाद देऊया, कारण प्रभूने या गाणीतून आपल्याला बाहेर काढलेलं आहे. पहा, म्हणून आम्ही आनंदित झालो, कारण त्यानं आम्हाला या पापातून शुद्ध केलं. जे व्यक्तिगतरित्या त्याला सद्गुरू, बंधू, मित्र, पिता असं मानतात, त्यांना तो आपलं खाजगीचं धन समजतो. परत मग म्हणू का, जे प्रभू ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या माझा गुरु मानतात, माझा भाऊ मानतात, माझा पिता मानतात, माझा मित्र असं मानतात, त्यांना तो ओळखतो आणि तुमच्या भावाप्रमाणे तुम्हाला तो फळ देतो. प्रभूनं
कितीतरी वेळा सांगितलं, मी तुमचा मित्र आहे. बोलला की नाही? काय म्हणाला? मी तुमचा मित्र आहे. मी पिता आहे म्हटलं की नाही? ज्यानं मला पाहिलं आहे त्यानं पित्याला पाहिलं आहे म्हटलं की नाही? म्हणजे कुठलं नातं तो आपल्याशी जोडू इच्छितो? मुलगा आणि बाप. बरोबर आहे. कुठलं नातं जोडू इच्छितो? मी तुमचा गुरु आहे प्रभूनं म्हटलं की नाही? हो ना. मी तुमचा बंधू आहे मी म्हटलं की नाही? मग ह्या सर्व नात्यातून जो प्रभूशी नातं जोडतो, प्रभू त्याच्याविषयी म्हणतो, हा माझा आहे, हे माझं खाजगीचं धन आहे, तुम्ही त्याची संपत्ती आहात. त्याला तुम्हाला तुमची संपत्ती, त्याची संपत्ती मानतो, माझी संपत्ती. आमेन. काय पाहिजे? देवानं तुम्हाला आपलं म्हणावं, माझी मुलगी, माझा मुलगा. यापेक्षा आणखीन भाग्य काय पाहिजे? कोण म्हणेल तुम्हाला? ब्राह्मण म्हणेल का तुम्हाला? अरे बाबानो, मला तुम्हाला एक सांगू द्या, फार दुःख होतं रे, कारण भारत माझा देश आहे. आज राष्ट्रपती कोण आहे? आदिवासी आहे, द्रौपदी मुर्मू. काय नाव? मुर्मू. आता रामाचं मंदिर बांधलं की नाही? हो की नाही? हो ना. रामदेव आहे ना. फक्त ब्राह्मणांचा का? राम हा देव फक्त ब्राह्मणांचा का? मनोज दादा सांग रे, फक्त ब्राह्मणांचा का? नाही, फक्त ब्राह्मणाला ओपनिंगला बोलवलं, मुर्मूला नाही बोलवलं. का? कारण ती आदिवासी आहे. आणि तू कुठे गेली होती? गोमूत्र टाकून जागा धुवून काढली. हां, जगन्नाथपुरी हे एक देवस्थान आहे. त्या मंदिरात ती गेली. त्यांनी काय करावं? गाईचं मूत टाकून, गोमूत्र, जागा सगळी धुवून स्वच्छ केली. विटाळली होती ना जागा, ती मुर्मू आली म्हणून. का? आदिवास्यांचा विटाळ ब्राह्मणांना. सत्य आहे ना? सत्य आहे ना? अशा लोकांबरोबर आपण जाऊ शकू? आपल्याला ते जवळ घेतील? कोणता ब्राह्मण आहे आपली मुलगी तुम्हाला देईल? कोणता ब्राह्मण आहे तुमची मुलगी तो करून घेईल? कुणी आहे? नाही. पण आपल्यामध्ये हा भेदभाव आहे. आहे. इथे ब्राह्मण आला तर ब्राह्मण राहतो, इथे महार आला तर महार राहतो. नाही, तो देवाचा मुलगा होतो. बस, हे मोठं आहे. हे आम्हासाठी भाग्याचं आहे. आणि हे भाग्य आम्हाला मिळू नये म्हणून ह्या ब्राह्मणांनी कावा केलेला आहे की तोडा फोडा. तोडा. आदिवास्यांमध्ये 2 तट पाडा. एक आदिवासीचं कुटुंबात प्रार्थना चालते, दुसऱ्या आदिवास्यांना उठवा आणि त्यांच्यावरती खोट्या केसेस टाका. भावाविरुद्ध भावाला उठवा, जातीविरुद्ध जातीला उठवा, डोकी फोडा आणि आम्हाला राज्य करू द्या. माझा विषय नाही, पण हृदय तळमळते कुठेतरी, कारण हे दिसतं. तुम्ही पेपर वाचत नसाल, जगाशी तुम्ही संपर्कात नसाल, तुम्ही सुखी. पण माझ्यासारखा माणूस या जगातले सगळ्या घडामोडी पाहतो, दुःख फार वाट्याला येतं. कोणीही मोठ्या पदावरती आदिवासी आहे का बघा? सगळे ब्राह्मण आहेत. न्यायाधीश ब्राह्मण आहेत. शिक्षणामध्ये जे कुलगुरू आहेत ते सगळे ब्राह्मण आहेत. सगळ्या मोठ्या पोलीस अधिकारी जे मोठे आहेत ते सगळे ब्राह्मण आहेत. आता ब्राह्मण आदिवासींना न्याय काय देणार? राष्ट्रपती मुर्मूला ते न्याय नाही देऊ शकत. तिला बाहेर काढून गोमूत्रानं जर सगळं ती जागा धुवून काढतात, ते तर तुम्ही आदिवासींना ते काय न्याय देणार? मग तुम्हा आदिवासींना, माझ्यासारख्या माणसांना कोण आहे आधार? सांगा मोठ्यानं, सांगा मोठ्यानं, जोरात सांगा. जगापर्यंत आवाज जाऊ द्या, युनायटेड नेशनपर्यंत आवाज जाऊ द्या की मानवाधिकाराचा भंग या भारतामध्ये कसा होतो, ह्युमन राईट्स कसं पायदळी
चेचलेलं आहे. अगदी कळू द्या जगाला, जाऊ द्या आवाज. असो, तोही विषय बाजूला टाकूया. राजकारणाशी आपल्याला घेणं देणं नाही. तसं म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. पहा, पवित्रांचं मुद्द्याकडे येऊ. पवित्रांचं निवडलेल्यांचं राज्य स्थापन करायला तो येईल. प्रभू येणार आहे ना? बरोबर आहे. मेला आहे का? जिवंत आहे ना? येणार आहे ना? प्रॉमिस केलं आहे ना? कोणाचं प्रॉमिस आहे हे? मेलेल्याचं प्रॉमिस आहे का जिवंताचं प्रॉमिस आहे? येस, हा मोठा आहे. येणार आहे ना राज्य स्थापन करायला? येईल. मी मेघातून परत येईन. मेघ खाली नसतात, वर असतात. बरोबर आहे. मी मेघातून परत येईन असं प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः सांगितलेलं आहे. ज्याला पंचमहाभूतांवर अधिकार आहे त्यानं सांगितलेलं आहे, मी परत येईन. तुम्ही मला विश्वासात सापडाल काय? मी येईन तेव्हा तुम्ही मला विश्वासात सापडाल काय? विश्वासात असताना जो मेला तो सुटला, पण जे राहतील ते, त्यांना प्रभू म्हणतो तुम्ही मी येईन तेव्हा तुम्ही विश्वासात सापडाल काय? मला विश्वास सापडेल काय की या भयापोटी तुम्ही सगळं सोडून पळून जाल? माझे शिष्य पळून गेले, तुम्ही पळून जाल काय? संकट येतील तेव्हा? हे आपली परीक्षा आहे. मी मेघातून परत येईन. दुसरं कोणीही हे अभिवचन आपल्याला दिलेलं नाही. किती देव येऊन गेले, किती लोकांना देव मानतात, त्यातल्या कोणीतरी सांगितलं का भिवू नको, मी तुला सोडवायला येतो? सांगितलं कोणी? नाही. कारण ते मेलेच होता. मेलेला काय सांगणार? पण जो जिवंत आहे तो सांगतो भिवू नको, मी येईन. आकाशात आणि पृथ्वीवर सर्वात सत्ता आणि अधिकार मला दिलेला आहे. बरोबर आहे. असं अवतार म्हटलेले खूप झाले की नाही? अवतार नाही का? खूप आले की नाही अवतार? पैगंबर खूप आले की नाही? आले की नाही? कोणी अभिवचन दिलं का? तुमच्या दुःखात मी तुमच्या पाठीशी असेन, मी तुम्हाला आधार देईन, मी तुम्हाला संकटातून बाहेर काढीन आणि तुम्हाला न्यायला येईन. भिवू नको, मी आहे तुझ्याबरोबर. असं कोणी अभिवचन दिलं आहे का? नाही. नाही. मत्ती 24:29-31 वाचा. मत्तयाचं पुस्तक 24 अध्याय 29 वचन. पान नंबर 1178. मत्तयाचं पुस्तक 24 अध्याय 29 वचन. पण त्या दिवसातील संकटांनंतर लागला सूर्य अंधुक होईल. संकट येणार, जी आता सुरुवात झाली आहे. प्रभूनं सांगितलेली संकट यायला सुरुवात झाली. त्या दिवसातील संकटानंतर काय होईल? सूर्य अंधुक होईल. अंधुक होईल. आपला व प्रकाश, चंद्र आपला प्रकाश देणार नाही. चंद्रही आपला प्रकाश देणार नाही. हे सायन्समध्ये हे जुळतं. सूर्य हा एक गॅसचा गोळा आहे. गॅस संपला का आपली चूल विझते ना रे बाबा, का नाही विझत? सूर्य एवढे दिवस तो गॅस जाळतोय. बरोबर, संपेल ना तो. गॅसच आहे तो. किती करोडो वर्ष जळतोय तो, कधीतरी संपेल. निर्माण केलेली प्रत्येक वस्तू नष्ट होणार. गॅस संपेल, मग तो अंधुक होईल, कमी होईल. एकदम बंद नाही होणार, तो कमी होईल. आता तो प्रकाश कमी झाला तर चंद्राला प्रकाश कुठून मिळतो? सूर्यापासून. हा कमी झाला का चंद्रही कमी झाला? तोही प्रकाश रिफ्लेक्शन कमी होणार ना. चंद्र हा आरसा आहे, त्याच्यावर पडलेला प्रकाश तो परावर्तित करतो. दिवाच कमी झाला का आरसा तरी काय करेल? तसा चंद्राचा प्रकाश कमी होईल. वाद परत. व तारे आकाशातून पडतील. तारे आकाशातून पडतील. व आकाशांची बळे डळमळतील. आकाशातल्या ज्या शक्ती आहेत त्या डळमळतील. आकाशातले तारे कशा राहिलेले आहेत माहिती आहे तुम्हाला? सायन्सचे विद्यार्थी कसे राहिलेत? आकर्षण. यानं त्याला खेचलं, त्यानं त्याला खेचलं आणि ह्या शक्तीमुळे, गुरुत्वाकर्षण, या शक्तीमुळे, गुरुत्वाकर्षण फक्त पृथ्वीपुरतं मर्यादित आहे, पण तिथे एक असं आकर्षण आहे. त्याला बळ म्हटलेलं आहे, शक्ती म्हटलेलं आहे.
त्या बळामुळे ते वरती टिकून आहेत, पडत नाहीत. पण ते बळ कमी होईल आणि ते पडतील. प्रभूनं म्हटलेलं आहे, निर्माणकर्त्यानं म्हटलेलं आहे, होणार. आमेन, होणार. आणि तेव्हा मनुष्याच्या पुत्राचं चिन्ह आकाशामध्ये प्रकट होईल. तेव्हा मनुष्याचा पुत्र जो ख्रिस्त तो आकाशात तुम्हाला दिसेल. तेव्हा पहिला सूर्य अंधुक होईल, चंद्रप्रकाश कमी करील, तारे पडतील. उल्कापात आपण ज्याला म्हणतो ना, उल्का पडतात ना, दिसतात ना रात्री, बघा तुम्हाला दिसतात तारा पडताना चकचकीत असा धडाधड पडतील. गारा पडाव्या तसे तारे पडतील, उल्कापात होतील प्रचंड. आणि तेव्हा मनुष्याचा पुत्र आकाशामध्ये प्रकट होईल. आणि तेव्हा पृथ्वीतले सर्व वंश ऊर बडवून घेतील. हाय हाय हाय. त्याच्यामध्ये कोण कोण असतील? आज जे तुमचा छळ करतायत ना, त्यांचा नंबर पहिला हाय हाय. आम्हाला पण सुवार्ता सांगितली होती, आम्ही तुच्छ मानली. आम्हाला पण देवाचं प्रकटीकरण झालं होतं, पण आम्ही तुच्छ मानलं. हाय हाय, ऊर बडवून घेतील. पहा 31पर्यंत. आणि मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या ढगांवर सामर्थ्याने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. हां, आता तो गाईच्या गोठ्यात नाही येणार आहे. आता नाही, हालेलुया. आता नाही. आता तो न्याय करायला येणार आहे, सामर्थ्यानं येणार आहे. मॅन. सारं जग त्यानं निर्माण केलेलं त्याचं खरं रूप पाहिल तो कसा आहे. मॅन. आमेन. जे योहान पाहते प्रकटीकरणामध्ये, आणि तो करण्याच्या मोठ्या नादासहित आपल्या दूतांस पाठवेल. आमेन. तुताऱ्यांच्या नादासहित कुठे कोणाला पाठवेल? दूतांना पाठवेल. आणि ते आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्याच्या निवडलेल्यांना चारही दिशांकडून जमा करतील. चारही दिशांकडून निवडलेल्यांना जमा करतील. प्रियानो, त्यात आपण असू का रे बाळानं? माझी मेहनत फुकट जाईल का? त्यात आपण असू का? हॅलो, प्रभू गोळा करणार आहे. आमेन. पहा, आज जे शेती आवायला गेलेत ना, त्यांना सांगा, आज जर प्रभू आला तर तुम्ही तिथेच राहाल, आवणच करीत राहाल. हां, पहा. आमेन. हालेलुया. पहा बरं पुढे 31पर्यंत वाच. झालं? हां, 31. हां, आता 24वा अध्याय मत्तय 64वं वचन वाच. मत्तई 26वा अध्याय 64वं वचन. येशू त्याला म्हणाला, तू म्हटले तसेच. तरी मी तुम्हा सांगतो की यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या ढगावर येत असलेले पाहाल. आमेन. कुठे पाहाल तुम्ही? सामर्थ्य जो सनातन परमेश्वर त्याच्या उजवीकडे बसलेले तुम्ही त्याला पाहाल. तो प्रत्येक डोळा त्याला पाहिल. तुम्ही तसं नाही. आजपर्यंत जन्मलेले सगळेजण त्याला पाहतील आणि काय करतील? ज्याने त्याला मानलं नाही, ओर बडवून घेतील, कारण त्यांना यापुढे आशा नसेल. कुठलाच देव येणार नाही आहे, कारण ते नाहीच आहेत. त्या कविकल्पना आहेत. कल्पनेतले देव येणार नाहीत, परंतु तो वास्तव आणि इतिहासातला जो देव आहे त्यानं प्रमाण पटवलेलं आहे की मी तो आहे, तोच येईल. आमेन. अरे बाळांनो, मला तुम्हाला स्पष्टीकरण देऊ द्या. प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर हजारो वर्ष त्याच्याविषयी भविष्यवाणी लिहिलेली आहेत की नाही? त्या पुऱ्या झाल्या की नाही? झाल्या ना. तरी आम्ही विश्वास ठेवणार नाही का? कोणाविषयी त्या होत्या भविष्यवाण्या? प्रभू येशूविषयी ना. मग जो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः भविष्यवाणी करतोय ती कशी अपूर्ण राहील रे बाबा? हा विचार करायला पाहिजे आम्ही. ही कथेतली पुस्तकातली गोष्ट म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही आपल्याला. त्याच्याविषयी जे लिहिलं ते पूर्ण झालं, पण तो जे सांगतो ते अपूर्ण कसं राहील? आमेन. हालेलुया. पहा बरं, पहा. आणि मोहम्मद पैगंबर देखील त्याच्याविषयी कुराणामध्ये लिहितो, ईसा मसीह आएंगे सबका इंसाफ करेंगे.
पुराणामध्ये लिहिलं आहे, मोहम्मद पैगंबर लिहितो, ईसा मसीह आएंगे, सबका इंसाफ करेंगे, सबका न्याय होगा, सबका इंसाफ होगा. हालेलुया, हालेलुया. म्हणून धरून घ्या, या भीतीला घाबरू नका. प्रभू येत आहे. जे सत्याला नाकारून असत्याला, कथा पुराणाला धरतात हृदयाशी, त्यांचं काय होईल? सत्याला नाकारून कथा गोष्टी, कथा जी पुराणं आहेत, वांगी आहेत, पुराणातली वांगी म्हणतो आपण त्याला, ही कुठपर्यंत खात बसणं ती पुराणातली वांगी? सत्याकडे या, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. त्या दिवशी पृथ्वीतले सर्व वंश ऊर बडवून घेतील, तुम्ही हर्ष कराल. आज जरी तुम्हाला दुःख असलं, आज जरी तुमचे निंदा आणि छळ असले, आज जरी तुम्हाला म्हणत असले हा ख्रिश्चन झाला, याला पैसे दिले, हे झाड नाही लागलेलं कोणाला पैसे द्यायला की हलवा आणि घ्या. नो, आम्ही ख्रिस्त दिला, आम्ही ख्रिस्त दिला, शुद्ध स्वरूपात दिला आणि त्याने आमची जीवनं बदलून गेली. हालेलुया. भिवू नका. प्रभू अनेकदा म्हणतो, भिवू नको, एक वेळ तुझी आई तुला विसरेल, मी तुला विसरणार नाही. हे त्याचं अभिवचन आहे. आमेन. आपण प्रार्थना करूया. मी इथे आजचं संपवतो. पुढच्या वेळेला आपण पुढच्या विषयाकडे जाऊया.